नमस्कार, मी विजया वामन। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा डंका वाजायला सुरुवात झाली आहे। उद्यापासून एबी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि अशामध्येच अजित पवार गटातील काही असे आमदार आहेत जे आमदारांचा पराभव होणार नाहीये हे स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते सुद्धा सांगतात। खरं तर अनौपचारिक गप्पांमध्ये बड्या नेत्याकडूनच मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांचे 9 आमदार असे आहेत की ज्यांचा पराभव होणं शक्य नाही आणि कारण काय आहेत की त्यांनी केलेली विकास कामं। त्याच अनौपचारिक गप्पांमध्ये जो मतदारसंघ आमच्या हाताशी लागला तो होता जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा पराभव होऊ शकत नाही। याला कारण अशी दिली जातात की त्यांनी 5 वर्षांमध्ये केलेली विकास कामं, वल्लभ बेनके यांचा असलेला वारसा त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग, वल्लभ बेनके आणि शरद पवार यांची असलेली खास मैत्री आणि मित्राच्या पोराला मदत करायचे हे शरद पवारांचं स्टेटमेंट, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अतुल बेनके यांना पॉझिटिव्ह घेऊन जात आहेत। त्या पलीकडे जाऊन त्यांच्या विरोधामध्ये येणारे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यामध्ये सत्यशील शेरकर आहे किंवा शरद सोनवणे आहे, असे बरेचसे नेते मंडळी जरी असले तरी बेनके कुटुंबियांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे। आता 5 वर्षांमध्ये किती कामं केलीत, काय केली यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूयात। आपण जर जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने बघितलं आणि अतुल बेनकेंचा विचार केला तर आमदारकीच्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी तालुक्यामध्ये जवळपास 8,000 कोटीहून अधिकचा निधी आणल्याचा दावा केला जातोय। मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, रक्षाबंधन निमित्त मतदारसंघात साजरा करण्यात आलेला राखी महोत्सवात त्यांनी तब्बल 10,000हून अधिक महिलांकडून राखी बांधली होती। याशिवाय या ठिकाणी राष्ट्रवादीची असलेली संघटनात्मक बांधणी याचा लाभ त्यांना येत्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं म्हटलं जातं। दुसरीकडे विधानसभेची उमेदवारी घोषित होण्याआधी अतुल बेनके यांनी मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती, त्यामुळे प्रचारात आघाडी घेतल्यानं त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणंही सोपं झालंय। अतुल बेनके यांची अजून एक जमेची बाजू म्हणजे खुद्द शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील अतुल बेनके यांच्या सोबत असल्याची माहिती समोर येते। अतुल बेनके यांना जलनायक आणि पाणीदार आमदार म्हणून बोललं जातं, कारण म्हणजे जुन्नरचं पाणी जुन्नरमध्येच ठेवण्यामागे मोठा हात हा बेनके कुटुंबियांचा राहिलेला। त्या व्यतिरिक्त त्यांची अशी खास शैली आहे, डोक्याला बांधलेली पगडी आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आमदार म्हणून अतुल बेनके यांच्याकडे बघितलं जातं। आता या व्यतिरिक्त जाऊन त्यांच्या विरोधामध्ये जरी बरेचसे उमेदवार इच्छुक असले तरी सुद्धा विकासाच्या बाबतीत जर काउंटर करायचं जर ठरलं तर अतुल बेनके यांचा हात धरणारा दुसरा कोणीही आमदार होऊ शकत नाही किंवा उमेदवार सुद्धा त्यांच्या विरोधात मैदानात नाही, असंच तिथला ग्राउंड अनालिसिस सांगतो। या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय? अतुल बेनके यांच्या कामाचा जनसंपर्क, त्यांची देहबोली आणि विशेष म्हणजे अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर त्यांनी खेचून आणलेला निधी एकच सांगतो की हा आमदार टिकतोय। कसा टिकतोय तर हे आम्ही नाही, स्वतः शरद पवार गटातील नेतेच अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणतात की 9 सीट अजित पवार गटामधील अशा आहेत की जे आमदार पराभूत होऊ शकत नाही आणि त्यातलीच ही सीट आहे जुन्नरची। आता पाहण्यासारखं असणारे अतुल बेनके यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। उद्या त्यांचे नारायणगाव इथून जी आहे ती पायी रॅली निघणार आहे, शिवजन्मभूमी पाशी ते आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत। अशा बऱ्याचशा गोष्टी अतुल बेनके जे आहेत ते या काळामध्ये करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात नेमकी कोणता उमेदवार येतोय आणि तो अतुल बेनकेंसमोर टिकतोय की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पाणीदार आमदार म्हणून ओळख असलेले अतुल बेनके या विधानसभा निवडणुकीत किती काळ तग धरणार आणि कशा पद्धतीने धरणार हे पाहण्यासारखं आहे। या व्यतिरिक्त मतदार म्हणून जर बघितलं तर त्यांना पास करायचं की नापास करायचं आणि त्याही पलीकडे आणि पुढे जाऊन म्हणजे कामाचा आमदार टिकवायचा की नाही हे मतदार म्हणून तुमच्या हातात आहे, तर तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। बाकी जय महाराष्ट्र।